चला, गुड मॉर्निंग मित्रांनो. आपला गणित आणि गणिताचाच क्लास आहे. आपला गणित बुद्धिमत्ता तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकायचे ह्यातले आता भरपूर जण आज पहिल्यांदा बघतोय मी. तर आता बहुतेक तुमचे नवीन ऍडमिशन झाले असतील. तर आता आपला भरपूर पुढे आलाय, आपण पुन्हा रिपीट घेणार आहे, काय टेन्शन घेऊ नका. तर आता मिक्सचर आणि ॲलिगेशन्स नावाचा चॅप्टर आहे. म्हणजे काय असतं याच्यात मिश्रण. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, दूध आणि पाणी. एक सपोज काय केलं, एक दूधवाला आहे, त्यानं काय करतोय, दूध एक म्हशीचं दूध आता 70 रुपये लिटर असेल, त्याच्यात पाणी मिसळतोय. पाणी काय धरतो आपण, पाण्याला काही किंमत राहते का आपल्या इथं बाहेर? दूध घालाय गेलाय तुम्हीच आहे समजा दूधवाला, तुम्ही पाणी काय बिस्लेरीचं वाटणार आहे का त्यात? नाही होतात आपण पाणी बिस्लेरीचं. ठीक आहे, आपण ओततो कुठलं तरी नळाचं पाणी, त्यात ओतणार, त्याचं वाढवणार क्वांटिटी. मग ते पाण्याची किंमत काय झाली त्या ठिकाणी? 0 रुपये असते, फ्री असते पाणी, समजून घ्या. फक्त बिस्लेरीत पॅक केल्यामुळे आपल्याला वाटते की ती 10 रुपयाला पाणी मिळते. असं काय नाही, फ्री असतं पाणी. ह्या कॅल्क्युलेशन मध्ये पण आपल्याला काय करायचंय, पाणी फ्रीच आहे असं धरायचं. फक्त दुधाची किंमत किंवा जे काय आपण मिक्सचर करणार आहे त्याची किंमत आपल्याला ऍडिशन करायची असते. मग ते कसं करायचं आपण तुम्हाला सांगणार आहे. आता याच्यामध्ये ऍक्च्युली काय करायचं की मिश्रण म्हणजे काय, एखादं मिश्रण आपण घेतो, पाणी आणि दूध हे एक मिश्रण आहे समजून घ्या. याच्यामध्ये काय आहे की मिश्रणातील दोन भिन्न द्रव्य किंवा वस्तू एकत्र केल्यानंतर त्यांचा सरासरी दर काढायचा आहे. सरासरी आपण कशी काढतो? दोन्ही ज्या दोन संख्यांची बेरीज करायची, ज्या 2, 3, 4, 5 तुम्हाला संख्यांचं काय सरासरी काढायची, तुमच्या सगळ्यांची वजनाची सरासरी काढायची असेल किंवा वयाची सरासरी काढायची असेल, सगळ्यांची वय आपण घेणार, त्याची बेरीज करणार आणि तुम्ही किती जण आहे टोटल क्वांटिटी ती छेदामध्ये लिहिणार आपण, त्याचा भागाकार करणार, याच्यानं काय निघते, आपली सरासरी निघते. ठीक आहे. तसंच वजनाच्या बाबतीत पण आहे, वजन तुमचे किती आहेत सगळ्यांचे मोजायचे आणि त्याच्यामध्ये काय करणार आपण, किती जण आहेत तुम्ही त्याने भागायचं, त्याला झालं तुमचं आन्सर निघणार आहे. तर ह्याचप्रमाणे काय करायचं, आपल्याला पहिल्यांदा सरासरी काढायची आणि ती कशी मिळते आपल्याला ते बघणार आहे आपण. ह्याचे काय आपल्याला दोन महत्वाचे उपयोग आहेत त्याचे. एक असते त्यातली मीन प्राइस. मीन प्राइस म्हणजे काय, सरासरी आपण काढलेली थोडक्यात, त्याला काय म्हणायचं, मीन म्हणजे त्याचा मध्य झाला तो. एक 12 रुपये लिटर दूध आहे आणि 20 रुपये लिटर दूध आहे, याचा सरासरी किती निघणार आहे? एक 10 रुपये लिटर दूध आहे आणि 20 रुपये लिटर दूध आहे, याची सरासरी किती निघणार? कसं करायचं सांगा, कसं करायचं? 15. अजून दोन्हीची बेरीज करायची, 10 रुपये लिटर आणि 15 रुपये लिटर म्हणजे किती झाले? 10 आणि 20 या दोघांची बेरीज केली आपण, 30 झाले. किती वस्तू आहेत आपण घेतल्यात? 2 घेतल्यात वेगवेगळ्या, म्हणून त्याला भागिले 2 करायचं. किती येणार? 30 भागिले 2 15. म्हणजे दुधाची प्राइस काय झाली तुमची, मेन प्राइस 15 रुपये लिटर. दोन्ही दूध मिक्स केले तर पुढे विकताना आपण कितीने विकणार आहे? 15 रुपये लिटरने विकणार आहे. त्यानंतर अजून काय याच्यामध्ये, मिक्सिंगचा रेशो शोधायचा आपल्याला, किती प्रमाणामध्ये आपण कसं मिक्स करायचं म्हणजे आपल्याला फायदा होईल. नुसता गिरायकाचा फायदा होऊन चालतंय का? तुम्ही दूध कशाला विकताय, समाजसेवा म्हणून विकताय का? किंवा गहू विकताय, गहू एक 40 रुपये किलो, एक 60 रुपये किलो, तर त्याचं ऍव्हरेज किती झालं, सरासरी किती झाली त्याची? 40 आणि 60 ची बेरीज करायची, 100 भागिले 2 वेळा घेतल्या आपण, 2 वस्तू घेतल्यात म्हणून त्याला भागिले 2 केलं, 50 रुपये झालं. म्हणजे हे तुम्ही समाजसेवा म्हणून करतोय का आपण, दुकान टाकले? नाही, आपल्याला काय त्यातनं प्रॉफिट मिळाला पाहिजे, त्यासाठी आपण काय करतो, हे मिक्सिंग करत असतो. दूधवाला कशासाठी मिक्स करतो? दुधात प्रॉफिट मिळावं म्हणून ना. पाणी त्यात मिक्स केलं की क्वांटिटी वाढणार, त्याला प्रॉफिट मिळणार. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला त्यातनं मिक्सिंग रेशो शोधायचा आहे. म्हणजे मिक्सिंग किती करायला पाहिजे आपण तर आपल्याला जास्त प्रॉफिट होईल हे शोधण्यासाठी. बघा ह्यातले काय महत्वाचे सूत्र आहेत. मीन प्राइस कशी काढायची आपल्याला, टोटल कॉस्ट म्हणजे जी काय तुम्हाला जी हे दिलेलं आहे, आपण आता किमती घेतल्या दोन्हीच्या, त्या दोन्हीच्या किमतीची बेरीज केली आणि नंतर काय केलंय, क्वांटिटी किती आहे आपण, तर ते 2 आयटम होते म्हणून 2 ने भागला आपण, बरोबर. ह्या प्रकारे आपल्याला करायचंय. त्यानंतर बघा ह्याचा नियम काय आहे, इथं मायनस आहे. ठीक आहे, ह्याचं पुढे चित्र आहे, पुढे एक डायग्राम आहे, तुम्हाला लक्षात येईल. काय असं, जी जास्त प्राइस दिलेली असते पहिल्यांदा तुम्हाला, 80 रुपये लिटर सपोज दिलं असेल दूध, तर 80 रुपयाची किंमत तुम्ही लिहिली इथं 80, बरोबर. अजून त्यात मिक्स काय केलं आपण, 40 रुपयाचं दूध मिक्स केलं, 40 रुपये लिटरचं. ठीक आहे, हे 40 रुपयाचं लिटरचं दूध मिक्स केलं आपण. तर आता ह्याला काय करायचं आपण, ह्याचं मीन कसा काढणार तुम्ही, किंवा काय म्हणतात आपण आता काय काढलं होतं, सरासरी कशी काढणार?
60 येणार बरोबर. 80 आणि 40 120 झाले, भागिले 2 केले, किती झाले तुमचे 60. मग ऍव्हरेज प्राइस काय झाली तुमची, मीन प्राइस इथं लिहायची 60, इथं आली ही पण 60. मग मीन प्राइस कशी असती, मध्य. हे काय आहे तुमचं 80 रुपये लिटरचं दूध आहे, हे आहे तुमचं 40 लिटर रुपयाचं दूध आहे. इथं काय येणार तुमचं राईट दोघांच्या मध्ये, हे 60 रुपयाचं मीन प्राइस येणार. लक्षात आलं तुम्हाला. या ठिकाणी काय आली तुमची मीन प्राइस, दोन्हीच्या मध्ये आली. आपण ही काढली मीन प्राइस, कशी काढली, दोन्ही हायेस्ट आणि लोएस्ट, म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी काय दिले क्वांटिटी, त्या सगळ्याची बेरीज केली आपण. म्हणजे इथं दोनच दिलेत म्हणून आपण जास्त आणि कमी घेतले बरोबर. या मिक्सचर मध्ये पण दोनच वस्तू किंवा दोन अशा ऍड करतात. दोघांची बेरीज करून आपण काय काढले, भागिले 2 केलं तर तुम्हाला मिळाली मीन प्राइस. म्हणजे काय मिळालं, सरासरी. सरासरी काय असती, ही 80 हे 60 पेक्षा लहान आहे का मोठं आहे, 80 मोठी संख्या आहे का लहान आहे, मोठी. ह्या मीन पेक्षा ही काय आहे संख्या मोठी आहे आणि ही काय आहे छोटी संख्या. मग काय करणार आपण, लहानातनं मोठं वजा करतो का मोठ्यातनं लहान वजा करतो आपण, कधी पण मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करतो. मग ह्या मोठ्या संख्येतनं ही लहान वजा करायची, तर त्यासाठी हे खाली लिहायचं छेदामध्ये, आणि ह्या मोठ्यातनं हे लहान वजा केलं की ते वरती लिहायचं. झालं, आपला भागाकार करायचा, आपल्याला त्याचा रेशो मिळणार. आता इथे 80तनं 60 वजा केले किती मिळणार आहे तुम्हाला, 80तनं 60 गेले किती 20, भागिले 60 मधनं 40 गेले तुमचे किती राहिले 20, 20 ला 20 गेले म्हणजे 20 एके 20, 20 एके 20, एकास एक रेशो झाला तुमचा बरोबर. आता ही क्वांटिटी बदलत असते, एक 5 लिटर घेतलं, एक 4 लिटर घेतलं, हे आपण आता शिकणार एक्झाम्पल सोडवताना कसं कसं करायचं. हा फॉर्म्युला हे दिसते का बघा चित्र तुम्हाला. काय केलंय आपण, हायेस्ट प्राइस घेतली आपण 2 मधली, आणि इथं काय घेतलंय लोएस्ट प्राइस घेतली. ठीक आहे, ह्याला काय केलं आपण, ह्या दोघांच्या पासन काय केलं, ही प्राइस काढायची पहिल्यांदा मीन प्राइस बरोबर. मग त्यानंतरची स्टेप काय आपली, तर ह्या मोठी संख्या होती वरती, त्यातनं हे त्याच्यापेक्षा छोटं वजा करायचं, ती किंमत इथं लिहायची. या मोठ्यातनं हे लहान वजा करायचं, त्याची किंमत तिथं लिहायची. आपण जसं आता ह्याच्या आधीचा फॉर्म्युला बघितलाय, वाटलंच तर तुम्ही वही पेन काय आणले का, आणलंय का वही पेन, काय ज्यांनी आणलं त्यांनी लिहून घ्या जस्ट नॉर्मली हे. झालं काय नाही, इथं इथं मीन प्राइस टाकायची, म्हणजे त्याचा आपल्याला काय करायचं, सरासरी टाकायची, बस एवढंच. त्या हायेस्ट मधनं सरासरी वजा करायची, सरासरीतनं कमी संख्या वजा करायची. झालं, हे पण एक लिहून घ्या तुमच्याकडे. ह्या हाय असं डायग्राम काढून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय करायचं ते. इथं सरासरी करा तुम्ही वाटलं तर. लिहिलं. आता हे ह्याच्या आधीची डायग्राम बघितलेली आपण, आत्ताची तीच डायग्राम आहे, फक्त वेगळ्या प्रकारे मांडली. लक्षात आलं तुम्हाला. आता काय केलंय, सीपी आपण बघितलेलं ह्याच्यामध्ये, कशात बघितलेलं, सीपी आणि एसपी, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. नफा तोटा आपण ज्यावेळेस चॅप्टर घेतला त्यावेळेस काय होतं, खरेदी किंमत आणि विक्री किंमत या दोन गोष्टी बघितल्या. आता सीपी म्हणजे काय, खरेदी किंमत असते ती. पहिल्यांदा आपण काय लिहिलंय की 1 युनिटची जो स्वस्त आहे तो इथं लिहिलाय आपण. ठीक आहे, इथं काय केलंय, डिअरर. डिअरर म्हणजे काय आहे, महाग. म्हणजे हे जी डायग्राम होती आत्ताची आपण, ती फक्त आडवी करून लिहिलेली आहे. ठीक आहे, ही काय आहे तुमची स्वस्त,
आणि इथं लिहिलंय तुम्ही महाग एलिमेंटची किंमत लिहिली. ठीक आहे. आता हे लिहून घेतल्यावर काय केलंय बघा, 10 आणि 25 ह्या दोघांचा ऍव्हरेज इथं काढलाय. किती आलाय? 10 आणि 25 किती झाले तुमचे? 35. आणि भागिले त्याला 2 केलं तुमच्या क्वांटिटीनुसार तर तुमचं येणार आहे किती? 17.5 येतं. ठीक आहे. राऊंड फिगर किती घेतलेली पण 15. आता काय केले, ह्या मोठ्या किमतीतनं याला वजा केलं की इथे येणार, यातनं वजा केलं की इथे येणार. ठीक आहे. हे थोडस जरा चुकलंय जरा याच्यामध्ये इमेजचं. आता बघून घ्यायचं मीन प्राइस काय करायचंय, सरासरी दर कसा करणार आपण. आता एक्झाम्पल आहे याचं, तुम्हाला इथं काय येतंय सारखं दिसतंय का तुम्हाला हे लिहिलेलं. आता 4 किलो काय घेतलंय आपण याच्यामध्ये, गहू घेतलाय. सपोज 4 किलो गहू आहे, 30 रुपये पर किलोच्या हिशोबाने. बरोबर. मग किती झाला आपला? 4 किलो. रेट काय त्याचा, इथं काय लिहूया आपण, केजी किती आहे ते इथं लिहूया, रेट पर किलो. आणि मग आपल्याला त्याची किंमत मिळणार पुढं. तर तो किती आहे? 30 रुपये पर केजी. 30 रुपये पर केजी. दुसरं अजून काय घेतलंय, 6 किलो घेतलाय 50 रुपये पर केजीचा. 6 किलो घेतलाय किती? ₹50 पर केजी. आता हे याचं जर मिश्रण तयार केल्यानंतर दर किती येईल त्याचा, ऍव्हरेज तुम्हाला दर किती, कसा किलो तुम्हाला विकायचा आहे हे कसं सांगणार तुम्ही, काय करणार याला पुढे. आता एवढं मांडणी करून घेतली, हाय असं लिहिलेलं आहे आपण. एका किलोला किती आपल्याला 30 रुपये आहे. हा असा किती घेतलाय आपण? 4 किलो घेतलाय. बरोबर. 4 किलोची किती झाले 30 रुपये किलोनी? 120 रुपये. बरोबर. मग इथं लिहून घ्यायचं 120 रुपयाचं आपलं हे टोटल 4 किलो झालं. बरोबर. 120 रुपयाला 4 किलो मिळाला. हा किती झाला तुमचा? याचा याचा गुणाकार करायचा. 5 × 30 300 रुपये 6 किलोचे झाले. बरोबर. प्राइस किती झाली याची? 120 आणि 300. या दोघांची बेरीज केली आपण, किती झाले हे? 420. आणि ह्याची बेरीज किती झाली किलोची? हे 10 किलो. म्हणजे काय झालं? 420 रुपयाला 10 किलो. बरोबर. 1 किलोला किती रुपये? हे 10 वरचं एक शून्य काढायचंय आपल्याला. 10 किलो इकडचं एक शून्य काढलं की इकडे काय करणार तुम्ही? इकडचं पण शून्य काढायचं, एक डॉट देऊन टाकायचं इकडे. दिसत नसेल ना तुम्हाला? आता दिसते का? दिसते का आता? हे दोन्हीची आपण बेरीज केली. पहिल्यांदा काय केलं आपण? प्राइस काढून घेतली ऍक्च्युअल मध्ये. आता असं गणित दिल्यावर आपल्याला समजत नाही काय करायचं, ह्याची प्राइस कशी काढणार. आपल्याला मिश्रण तयार केलं. 30 रुपये किलोचा गहू आणि 60 रुपये 50 रुपये किलोचा गहू, याची बेरीज करायची. तर आपण काय केलं, पहिल्यांदा ऍक्च्युअल प्राइस आपण विकत गेल्या दुकानात गेल्यावर कितीला घेतो हे बघायचं आपण आधी. आपण घेतलं कितीला? तर किलोला म्हणून 1च किलो नाही घेतले आपण, 4 किलो घेतले. मग 4 किलोची किंमत किती झाली ही किंमत काढली आपण. आपल्याला 120 रुपये. खाली पण तसंच करायचं सेम. त्याची किंमत किती आली आपली? 300 रुपये. म्हणजे 300 आणि म्हणजे आपण टोटल खर्च किती केला? 420 रुपये. आणि आलं किती किलो आपल्याला? तर त्या दोन्ही किलोची बेरीज करायची. 6 आणि 4 10 किलो आला आपल्याला. ते 10 किलो म्हणजे काय? आपली क्वांटिटी झाली. बरोबर. आणि आपल्याला पहिल्यांदा वरती काय आलं होतं? कॉस्ट आली होती. किती आली? 420. मग त्याला भागायचं, शून्याला शून्य घालवायचं. सरळ तुम्हाला किती मिळालं ऍव्हरेज प्राइस? त्याची मीन प्राइस समजा 42 रुपये पर किलो. आता विचार करा, मला सांगा की 42 ही किंमत 35 आणि 30च्या कंपॅरिझन मध्ये कुठे आहे? आता आपण काय बघितलं होतं इथं मगाशी? वरती कुठली किंमत लिहिली होती आपण? हायेस्ट किंमत लिहिलेली 50 रुपये इथं लिहिलेलं. बरोबर. अजून कसं होतं खाली इथं? मीन प्राइस किती आली? ह्यातनं मीन प्राइस आपण वजा केली. वजा किती आली आपली? 42. छेदामध्ये किती होतं? 42. वजा काय होतं? कमी किंमत जी होती ती 30 रुपये. बरोबर. आलं का लक्षात तुम्हाला? आता हा रेशो काढायचा असेल तर ह्याच्या पुढची स्टेप, हे पहिल्यांदा काढायला शिकला तुम्ही. मीन प्राइस काढली. आता मीन प्राइस नंतर रेशो काढायचा असेल तर तुम्हाला
मोठी प्राइस वरती लिहायची, त्यातनं ही मीन वजा करायची, किती आली आपली ती सरासरी. मग सरासरीतनं पुन्हा अजून त्यापेक्षा लहानला वजा करायचं. किती झालं इथं वरती 8 छेद इथं किती झालं 42 मधून 30 गेले 8 किती 42 मधून 30 12 भागाकार करा बरं. म्हणजे हा रेशो काय झाला तुमचा 2:3 किंवा 2/3. आलं लक्षात. हे असं आपण करायचं असतं. पुढची स्टेप ही फक्त बेसिक तुम्हाला कळलं हे कसं काढायचंय. अशा क्वांटिटी दिल्या असल्या की पहिल्यांदा काय करायचं, किलोची प्राइस किंवा लिटरची प्राइस दिलेली असते, त्यानं पहिल्यांदा ते किती लिटर आहे त्याला गुणायचं. मग टोटल तुम्हाला कॉस्ट निघणार आहे त्याची, आणि त्या कॉस्टची दोन्हीची ऍडिशन करायची. टोटल लिटर किती होतंय किंवा किलो किती होतंय हे काढायचं, भागिले करायचं, झालं तुम्हाला आन्सर मिळते. अजून एक्झाम्पल बघूया, तुमचा अजून कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. हे आत्ताचं एक्झाम्पल आपण बघितलेलं. टोटल कॉस्ट काय झाली 4 किलोचे 30 रुपयांनी अधिक 6 किलोचे 50 रुपयांनी. या दोघांची बेरीज 120 + 300 420 झाली. आणि टोटल क्वांटिटी किती होती आपली दोन्हीचे, एक हे 4 किलो आणि 6 किलो म्हणून 10 किलो झाले. 420 भागिले 10 42 रुपये किलोला आपल्याला निघाला रेट. आता अजून एक एक्झाम्पल. आता मला सांगा हे किती आहे, अरे 10 किलो आहे का, 10 किलो साखर आणि 20 किलो साखर ही किती आहे 50 रुपये किलो, आणि ती 20 किलो साखर 20 रुपये एका किलोला किंमत आहे त्याची. तर तुम्हाला काय करायचंय, सरासरी दर काढायचा आहे. ₹20 किलो झाला का 30. ठीक आहे, काय केलं तुम्ही मला सांगा, दोघांची बेरीज केली डायरेक्ट, म्हणजे किती, हा पहिल्यांदा गुणाकार करायचा. म्हणजे काय केलं आपण 10 किलो साखर 10 किलो साखर आहे, ठीक आहे. ही किती रुपये रेट आहे याचा 50 रुपये पर किलोचा रेट आहे. याचा टोटल किती झालं 500 रुपये आपण खर्च केले तेवढे आणायसाठी, बरोबर. मग इथं लिहून घ्यायचं 500 रुपये आपले खर्च झाले. किती किती किलोला झाले हे खर्च तुमचे 10 किलो. आता नंतर नेक्स्ट काय आहे तुमचं 20 किलो साखर 20 रुपयाच्या दराने आहे. इथं लिहून घ्यायचं 20 किलो साखर 20 रुपये पर केजीच्या दराने आहे. किती झाले 20 आणि 20 चा गुणाकार 400 रुपये झाले, ठीक आहे. हे 400 आणि किलो किती झाली साखर तुमची इथं होती 20. ह्या दोघांची काय करणार आहे तुम्ही वजाबाकी बेरीज करायची, ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज 500 आणि 400 900 भागिले हे काय झालं 30, बरोबर. ह्या शून्याला शून्य गेलं 30 3 त्रिक 9 तुमचं आलं 30 रुपये पर केजी. ही काय आली तुमची सरासरी प्राइस किंवा मीन प्राइस किंवा ऍव्हरेज प्राइस म्हणायचं त्याला. लक्षात आलं. सरासरी कशी काढली आपण, तर ह्या प्रकारे काढली. त्यामुळे आता काय गणित असं दिलं तर ह्या असल्या गणितामध्ये अजिबात चुकायचं नाही. याच्यामध्ये तुम्हाला हे एकदम हातातले मार्क आहेत. तुम्ही असे इझिली पटापटा सोडवणार गणित. आता ही तोंडी सोडवणार, हे 2-3 जण सोडवत आहेत तोंडी गणित. अरे हे जरा थोडे लहान झाले काय अक्षर, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो याच्यावर 2 चहाचे आपल्याकडं प्रकार आहेत, ठीक आहे. रेड लेबल आणि कुठला ताजमहल तुमचा चहा. तर 20 रुपये किलो आणि 40 रुपये किलो त्या दोन्हीचे रेट आहेत चहाचे. तर आपल्याला काय सांगितले 2 चहाचे प्रकार मिळून 30 रुपयाचा चहा 30 रुपये ऍव्हरेज व्हायला तुम्हाला कसं कसं मिक्सचर तयार करायला लागेल. पुन्हा सांगतो मी तुम्हाला 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे तुमचा काय आहे 20 रुपये पर किलोचा चहा आहे. दुसरा किती आहे तुमचा 40 रुपये पर केजीचा चहा आहे तुमचा. आपल्याला तयार करायचे मिश्रण 30 रुपये पर किलोचं विकायचं आपल्याला. तर हे कसं काढणार, काय अंदाज लावू शकता का तुम्ही.
1:1 रेशो घ्यायला लागेल का? आता आपल्याला ती डायग्राम माहिती आहे तुम्हाला, आपण काढली होती. वरती हायेस्ट लिहायची, खाली लोएस्ट लिहायची, मध्ये मीन लिहायचा, बरोबर. त्याच्यावरनं काय करणार आपण, जेवढ्या जेवढ्या किमती माहिती आहेत तुम्हाला त्या त्या टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये. बाकी काय डोकं लावायचं नाही जास्त. ठीक आहे. आता ही जास्त कमी तुम्हाला माहिती आहे. ह्याच्यामध्ये काय केलं आपण, आता तिथं जास्त किंमत लिहिली, आपल्याला हे पुसून टाकू जरा वेळ. आपण जास्त किंमत कशाची आहे, ह्या दोन चहामध्ये 20 आणि 40 आहे, तर 40 तुम्ही इथं लिहिलं, बरोबर. लहान किंमत काय आहे तुमची, इथं लिहिली तुम्ही 20. आता ह्या दोन्हीचा आपल्याला किती करायचंय, ऍव्हरेज प्राइस किती आली पाहिजे, त्यांनी सांगितले तुम्हाला 30 रुपयाचे आली पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्याच्यानुसार क्वांटिटी ऍडजस्ट करायची. 40 मधनं काय करणार आपण, हे संख्या दिलेली त्यांनी मायनस करणार, सॉरी, हे 30 मधनं 20 करणार. इथं मीन प्राइस लिहायची आपल्याला. ठीक आहे. 40 मधनं 30 गेले किती राहिले, 10. यातनं 30तनं 20 गेले किती राहिले, म्हणजे किती झालं तुमचं 1:1. म्हणजे काय झालं की 40 रुपये किलोचा जर 1 किलो चहा घेतला तर तुम्हाला 20 रुपये किलोचा पण 1 किलो चहा घ्यायला लागणार आहे. असं नाही की 2 किलो ते घ्यायचा 4 किलो, तुम्हाला वाटते स्वस्त आहे मग ह्याच्यापेक्षा निम्मा आहे, मग आपण काय करणार डबल घेऊया, असं करायचं नाही. मेन प्राइस काढताना तुम्हाला लक्षात आलं की दोन्ही चहा किती किती किलो आले पाहिजे तुमचे. दोन्ही घेतले तर 1च किलो, हा घेतला 1 किलो तो 1 किलो, हा 5 किलो घेतला, दुसरा पण 5 किलोच घ्यायचा आहे. समजलं, हे तर कन्सेप्ट समजला का नाही तुम्हाला. चेहऱ्याकडे बघून वाटण झालंय मला तुमच्याकडे. ठीक आहे. तुम्हाला ह्यात किमती लक्षात आल्यात का, नसले तर सांगा, काय प्रॉब्लेम नाही. अजून एकदा डबल मी रिपीट करतो. कुठनं इथनं रिपीट करू का पाठीमागचं घ्यायचं, नाही नाही बिंदास सांगा, काय गडबड नाही. पहिल्यापासनं, पहिल्या टॉपिक पासनं इथनं रिपीट करतो मी तुम्हाला. ह्याचा ह्याचा पाहिजे असं ना तुला, ती चुकलेल्या डायग्रामचा. ह्याचा हे बघा 4 रुपये 4 किलो घेतले आपण. एक 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 सांगा, ती सांगूया आपण. दुसरं एक्झाम्पल, एक्झाम्पल पहिलं, हे 10 किलो आहे, 10 किलो साखर. तिथं 10 किलो साखर 50 रुपयाच्या रेटनी आहे. 1 किलोला 50 रुपये, 10 किलोला किती रुपये झाले, 500 रुपये झाले. लिहिले आपण 10 किलो 50 रुपये पर किलोच्या हिशोबाने टोटल झाले 500 रुपये तुमचे. तुम्ही खर्च केले 500 रुपये. अजून काय केलं, 20 रुपये किलोची साखर 20 किलो घेतली, किती रुपये झाले, 400 रुपये झाले. ह्या दोघांची काय केली आपण, किमतीची किती खर्च केले पैसे त्याची बेरीज केली आपण, आणि किती क्वांटिटी झाली त्याची त्याची काय केली आपण बेरीज केली. हे किती आहे 10 किलो, हे किती 20 किलो, ते 10 किलो 20 किलो लिहिलं आपण, टोटल झालं तुमचं इथं 30 किलो. क्वांटिटी काय करायची, किती संख्या आहे किंवा क्वांटिटी, आपण सांगितलं होतं वजन तुमची सगळ्यांची किंवा वयाची बेरीज करायची, आणि किती जण आहेत किती क्वांटिटी आहे हे खाली लिहायचं छेदामध्ये. ठीक आहे. मग आपण काय केलं, क्वांटिटी किती आहे 30 किलो आलं, छेदामध्ये लिहिलं. वरती किती आले ते कॉस्ट, आपण खर्च किती केलाय टोटल 500 400 900 रुपये खर्च केलाय, म्हणून वरती 900 लिहिलं. छेदामध्ये त्याची किती क्वांटिटी आहे ती लिहिली, भागाकार करायचा, तुम्हाला 30 रुपये पर किलोची प्राइस, त्याची जी ऍव्हरेज प्राइस आहे, मेन प्राइस आहे. रेशो का, हा रेशो आता कसा काढणार ह्याचा तुम्ही, ही झाली तुमची मेन प्राइस. ठीक आहे, 50 आणि 20 रुपये. आता प्राइसचं काय सांगितलेलं आपण, हायेस्ट प्राइस किती आहे 50 रुपये तुमची हायेस्ट प्राइस आहे. वजा काय करणार, तुमची ऍव्हरेज प्राइस किती आली 30 रुपये आली. आता इथं काय करणार तुम्ही 30 रुपये, आणि इकडची किती होती 20 रुपये. 50 मधनं 30 गेले किती झाले 20, आणि इथं किती आले 10. एकाच दोन नाही, दोनास एक असं सांगायचं.
अर्थ बदलणार एकाच दोन म्हणलं की. ठीक आहे, ह्या प्रकारे तुम्हाला जसं प्रश्न विचारतील तसं प्रत्येकाचं काढत बसायचं नाही. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून काढू शकता. तुम्हाला काय चुकलं तरी काय फरक नाही पडत आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला याच्यामध्ये काय झालं पाहिजे की स्टेप लक्षात आले पाहिजे की काय करायचे आपल्याला, पटापटा पटापटा काय करायचे, पुढची स्टेप काय करायची हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, चुकू द्या, आकडे चुकले काय फरक पडत नाही. गणितामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करताना आता काही विषय नाही, किती वेळा चुकू द्या तुमचं, तुम्हाला स्टेप लक्षात आले पाहिजेत. परीक्षेमध्ये त्या प्रेशरमध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत नाही अशा वेळेस. हे जी सिस्टीम आहे ना तुम्हाला लक्षात आली, हायएस्ट प्राइस घ्यायची आपल्याला, लोएस्ट प्राइस आहे, त्याच्या एक मध्ये मीन प्राइस आहे, मग मोठ्यातनं ती मीन प्राइस वजा करायची, मीन मधनं ती छोटी प्राइस वजा करायची. एवढं लक्षात आलं तर तुमचं ह्यातल्या असल्या विचारलेल्या गणितातली तुम्हाला 70-80% गणिताची उत्तरं सुटतात. आणि तुम्हाला बेसिक गणित विचारतात, ह्याची मीन प्राइस काढा किंवा ऍव्हरेज प्राइस काढा, सरासरी काढा, एवढं. रेशो बिशो हार्डली 1-2 गणित विचारले तर विचारणार तुम्हाला, काय असं काय कंपल्शन नाही याच्यावर विचारावं म्हणून. पण ह्याच्यातलं तुम्हाला विचारलं तर काय विचारतात, सरासरी काढण्यासाठी तुम्हाला विचारलं जातं कंपल्सरी एक्झाम्पल. अजून दुसरं बघायचं का काय, हे समजलं का नाही तुम्हाला? 2 चहाचे वेगवेगळे प्रकार आहे, एक 20 रुपये किलो आणि 40 रुपये किलो. म्हणजे ह्यात क्वांटिटी दिली आहे का त्यांची, किती किलो घेतलाय आपण, क्वांटिटी दिली आहे का, 5 किलो घेतलाय, 10 किलो घेतलाय, काय असं दिलेलं नाही आपल्याला. फक्त एका किलोची प्राइस दिली आहे म्हणून आपण काय केलं, जसं दिले तसंच लिहून घेतलं आपण, बरोबर आहे एवढं. मग ह्यातली मोठी प्राइस कोणती, 40 इथं घेतली. आता याची मीन प्राइस कसा काढली आपण, 40 + 20 भागिले 2 क्वांटिटी आहेत म्हणून 2 लिहिलं. आपल्याला किलो दिलं असतं, इथं 2 किलो तिथं 3 किलो असं दिलं असतं, तर मग आपल्याला पुन्हा काय करावं लागलं असतं, हा चहा 2 किलो आहे, हा 3 किलो आहे असं सांगितलं असतं, तर आपल्याला त्या 2 किंवा 3 किलोनी त्या किमतीला पर किलोला भागला असता आपण, नाही सॉरी गुणाकार केला असता. मग पैसे किती खर्च झाले ते आला असतं, आणि त्या चहाची क्वांटिटी किती आहे हे पुन्हा ऍड करून मग आपल्याला खाली काय करावं लागलं असतं, टोटल किती किलो झाले आपले ते खाली लिहावं लागलं असतं. आता काहीच क्वांटिटी दिली नाही म्हणून आपण काय करायचंय, हा 1 किलो, हा 1 किलो, किंवा हा एक आयटम तो एक आयटम, म्हणजे 2 टोटल आपल्याकडे काय झाले, वस्तू झाल्या 2. ठीक आहे, म्हणून आपण छेदामध्ये 2 लिहिलं. आणि मग त्या 40 आणि 60 ची बेरीज केली, 40 आणि 20 ची 60 झाली भागिले 2, 30 रुपये आपला ऍव्हरेज प्राइस आली. ऍव्हरेज इथं लिहायची ह्या कडेला ह्या कडेला, आणि इथे काय करायचं, मोठ्यातनं ते वजा करायचं, ते येणार, यातनं हे वजा करायचं, तुम्हाला आन्सर मिळून जाणार. हे काय तुम्हाला येणार नाही होते, टोटल वॉल्यूम इच टाइम. ठीक आहे, हे शक्यतो तुम्हाला येणार नाही. ठीक आहे, आता काय केलं असतं, एक एक्झाम्पल आहे, तुम्हाला दूध वाढायला चाललाय, तुम्ही कॅन मध्ये तुमच्याकडे दूध आहे. ठीक आहे, आता त्यात काय प्रश्न विचारलेला असतो आपल्याला, आता हे वेसल म्हणजे काय आहे, कॅन आहे तुमचं दुधाचं कॅन, त्याच्यामध्ये काय केलंय की मिक्सचर केले, पाणी आणि दूध तुम्ही मिसळले, तर काय केलंय, सम पार्ट इज रिमूव्ड अँड रिप्लेस्ड बाय अनदर लिक्विड. म्हणजे काय केलं तुम्ही, दूध तुमच्याकडे 10 लिटरचं कॅन आहे, त्याच्यात तुम्ही काय केलंय, 1 लिटर त्यातनं काढून घेतलं. घरी नाही सांगितलं, तुम्ही बाहेर गेलाय, घरच्यांनी सांगितलं दूध वाढायला जावा, तुम्ही हळूच 1 लिटर काढून घेतलंय, त्यात 1 लिटर पाणी टाकलं, तर मग रेशो किती होणार त्याचा, दूध किती राहतं खाली शिल्लक, तुम्ही 1 लिटर काढून घेतल्यावर 9 लिटर. 10 लिटर दूध होतं आधी कॅन मध्ये, तुम्ही हळूच, घरच्यांना माहित नव्हता, 1 लिटर काढून घेतले बाहेर, 9 लिटर राहिलं दूध. 9 लिटर मध्ये तुम्ही काय केलं, पुन्हा 10 लिटर व्हावं म्हणून 1 लिटर पाणी ओतलं त्याच्यात. आता 1 लिटर पाणी ओतल्यावर क्वांटिटी किती झाली टोटल तुमची मिक्सचरची, 10 लिटर झाली. त्यात आता दुधाचा पोर्शन किती आहे, 9 लिटर, आणि पाण्याचा पोर्शन किती आहे, 1 लिटर. म्हणजे रेशो काय झाला तुमचा, दुधाचा पाण्याशी रेशो, दुधाचा पाण्याशी रेशो आणि पाण्याचा दुधाशी रेशो 1:9. ठीक आहे, आता पुन्हा अजून 1 लिटर त्यातनं काढलं तुम्ही, तुम्हाला वाटलं की 1 लिटर मध्ये काय खर्च भागत नाही आजचा, अजून 1 लिटर काढून घेऊया, तर किती होणार ते. आता तुम्हाला काय करायचंय की त्या 1 लिटर मध्ये, तुम्ही काढलेल्या 1 लिटर मध्ये 900 ml, इकडे किती होतं, 9 लिटर होतं, बरोबर. मग त्यातनं 1 लिटर काढताय तुम्ही, 1 लिटर मध्ये किती ml असतात, 1000 ml असतात. मग त्यातला 9 पार्ट काय असणार आहे तुमचं,
दूध असणार आहे आणि 100 ml काय असणार आहे, पाणी असणार आहे. तुम्ही ते काढलं, पुन्हा 1 लिटर पाणी ओतलं. हे असलं उद्योग ह्या एक्झाम्पल मध्ये. तुम्ही असं करत करत का नाही शेवटी पाणी जाऊन देऊन येणार तिथे. तर ते कसं काढायचं तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये द्यायचं. तर किती क्वांटिटी राहिली आता आपण सगळं सिंपल आपल्या लॉजिकने बघितलं, कारण राऊंड फिगर होती 10 लिटर होतं, 1 लिटर आपण त्यातनं काढलेलं. तर हे काढायचं कसं, तर आपल्याला खाली किती क्वांटिटी राहिली, तर तो ते किती वेळा ऑपरेशन केले, किती वेळा केले तुम्ही, 2दा 1 लिटर काढले, 3दा काढले, 4दा काढले, 5 वेळा काढले असं. तर हे काय करायचंय, ऑपरेशन किती वेळा केले ते आपण काय करणार आहे, इथं लिहिणार आहे. ठीक आहे, वरती. आणि काय केले आपण, व्ही म्हणजे व्हॉल्यूम किती आहे त्याचा. त्यानंतर काय आहे, टोटल व्हॉल्यूम, आपल्याला टोटल 10 लिटर दूध आहे सपोज. आणि काय आहे, रिमूव्ड इच टाइम, हे काय आहे तुमचं एक्स, इथं वरच्या अंशामध्ये लिहिलेलं एक्स काय आहे, प्रत्येक वेळेस किती किती तुम्ही लिटर त्यातनं काढलेलं आहे. ह्या प्रकारे तुम्ही ह्या फॉर्म्युल्यामध्ये टोटल व्हॉल्यूम वजा 1 आणि हे असं फॉर्म्युला लिहून घ्यायचा. हा फॉर्म्युला लिहून घ्या, तुम्हाला डायरेक्ट आन्सर म्हणजे काढता येते ह्याच्यावरून. मराठीतनं सांगू का तुम्हाला, मराठीतनं काय म्हणायचं याला, शिल्लक काय, क्वांटिटीला काय म्हणायचं रे, क्वांटिटीला काय म्हणायचं मराठीतनं, क्वांटिटीला प्रमाण नाही रे, प्रमाण म्हणजे रेशो. क्वांटिटीच म्हणा चला. हा, आणि किती वेळा काढले, एन. नॉर्मल बोललेलं तर कळते का नाही तुला, क्वांटिटी क्वालिटी. नाही नाही म्हणजे तसं नाही, हसू नका. नाही मराठीतनं प्रश्न असतात तुला, पण कन्सेप्ट तुला समजला पाहिजे. ते सांगतो तुला, समजतंय का नाही समजत तर मला सांगा तुम्ही. बेसिक गोष्टी माहिती आहेत का, बेसिक नाही समजलं लगेच सांगायचं. काय कोण ओळखीचं नाही तुझ्या, सिलेक्शन झाल्यावर कोणी येणार नाही तिथं, लाजायचं नाही अजिबात कुणाला. तिथं मुली बसल्यात, मुलं बसले, तुम्ही पण लाजायचं नाही. कोण तर माझ्या ओळखीचं आहे, काही कोण येत नसतं, तुमचं सिलेक्शन होणं महत्वाचं आहे. आता तुम्हाला काय तर म्हणत असतील इथं बसलेले एकमेकांच्या शेजारी, तुम्हाला ह्याला काय येत नाही, बेसिकच समजत नाही, याला एवढं माहित नाही. ठीक आहे, मी काहीतरी बोललो, आता समजा मी बोललो, तुम्ही हसलात, त्याला क्वांटिटी क्वालिटी नाही समजलं आणि तुम्ही हसणार, त्याच्या आधी सिलेक्शन झाले हो, तो येऊन हसल तुमच्यापाशी. अरे मराठीतनं बाकीचं हे तर मराठीत नाही, मला सांगा, हा प्रश्न मराठीत नाही. किलो, केजी, आता किलो हे तर समजतंय तुम्हाला, ह्याला मराठीतनं काय म्हणणार तुम्ही, आता किलोच म्हणणार आहे ना आपण. आता ह्यातल्या काय काय गोष्टी आहेत, प्रमाण काय आहे, रेशो. आता रेशो म्हणतोय मी तुम्हाला तिथं, ठीक आहे. आणि काय सांगितलं मी तुम्हाला, सरासरी सांगितलं, ऍव्हरेज सांगितलं, त्याच्याबद्दल मीन पण सांगितलं. तुम्हाला जे काय आठवलं त्या ठिकाणी ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी लक्षात राहण्याची ही असतं. माझ्याकडनं जेवढं सांग, तुम्हाला नाही समजलं लगेच थांबवायचं. मला मी त्यांना पण सांगितलं पहिल्या दिवशी, तुम्ही नव्हता सगळेजण, तुम्हाला वाटलं की नाही समजलं लगेच विचारायचं. मला वाटलं इथं काय जर चुकलंय, मी तुम्हाला म्हणेन की बाबा हे मला पण नाही लक्षात येते गणित, तुम्हाला उद्या सांगेन मी पुन्हा. एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही. नाही समजलं म्हणजे मी काय कुठला गणित तज्ञ नाही कुठला, ठीक आहे. हे तर लक्षात घ्या फक्त. एकूण काय झालं, हे क्वांटिटी झाली. हे असं लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस काय आपण त्यातनं काय गोष्टी काढल्यात त्या, आणि एकूण क्वांटिटी किती आहे, टोटल 5 लिटर 10 लिटर तुझं काय असेल ते तिथं लिहिलं. व्ही म्हणजे ते आहे, एक एक्स म्हणजे काय आहे, तिथं प्रत्येक वेळेस किती लिटर बाहेर काढलं, ठीक आहे. आणि खाली काय लिहिणार पुन्हा, व्ही म्हणजे काय आहे,
टोटल किती व्हॉल्यूम आहे, क्वांटिटी आहे, काय असेल ती. आणि हे एन म्हणजे काय आहे, कोपऱ्यातलं किती वेळा काढले तुम्ही. एकदा 1 लिटर काढले, दुसऱ्यांदा काढले, तिसऱ्यांदा काढले, असं 10 वेळा जर तुम्ही केलं तर किती राहणार, खाली पाणी राहणार नुसतं. 10 लिटर दुधात मग तुम्ही 1 लिटर पाणी ओतताय, 10 लिटर काढताय, 1 लिटर काढताय, असं सारखं सारखं करून खाली नुसतं पाणी देऊन येणार तुम्ही. तर त्याची पण क्वांटिटी काढता येते. 10 वेळा ऑपरेशन कंडक्ट केलेत म्हणून 10 लिहायचं इथं. टोटल क्वांटिटी 10 लिटर, इथं 10 लिटर, इथं किती आहे, प्रत्येक वेळेस 1 लिटर काढलं. 10 वजा हे 1 वजा म्हणजे काय करणार तुम्ही, याचा गुणाकार करणार. 10 1 10 वजा हे किती काढले, 1 9 भागिले 10, त्याचा काय करायचा, वर्ग करायचा. वर्ग करायचा का नाही, किती वेळा केले, 10 वेळा काढले म्हणजे 10 वेळा करायचं आपल्याला. ठीक आहे, एवढं हे कॉम्प्लिकेटेड येत नाही तुम्हाला, पण एक फॉर्म्युला तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षात ठेवा बस, बाकीचं काय करायचं नाही. आता 10 लिटरचं उदाहरण सांगितलं मी, तेवढंच तुम्हाला सफिशियंट आहे. पुन्हा एकदा सांगतो, एक 10 लिटरचं उदाहरण, पुन्हा एकदा सेम उदाहरण सांगतो मी. 10 लिटरचं कॅन आहे दुधाचं तुमच्याकडे, प्युअर दूध आहे त्याच्यामध्ये. तुम्ही काय केलंय, 1 लिटर दूध काढून साईडला ठेवलं. मग क्वांटिटी किती राहिली खाली शिल्लक, 9 लिटर राहिलं, बरोबर. 9 लिटर मध्ये तुम्ही काय केलं, अजून 1 लिटर दूध काढलेलं ना, मग तुम्ही पाणी ओतलं त्याच्यात. तुम्हाला तर 10 लिटरचं कॅन घरच्याने घेऊन जायला सांगितलं, तुम्ही 10 लिटर नेणार तिथं, मग तुम्ही 1 लिटर पाणी ओतलं. 1 लिटर पाणी ओतल्यावर टोटल किती झालं, पुन्हा 10 लिटर झालं. आता त्या 10 लिटर मध्ये ते काय झालं, आता प्युअर दूध राहिलं का शिल्लक, ती आता प्युअर दूध नाहीये, आता ते झालंय मिक्सचर, कारण त्यात आपण ओतले पाणी. पाणी किती, 1 लिटर, दूध किती झालं तुमचं, 9 लिटर. म्हणजे काय झालं, तुमचा रेशो काय झाला या ठिकाणी, 9:1. हे काय झालं तुमचं दूध, आणि हे काय झालं पाणी. ठीक आहे, ह्या दोघांची बेरीज केली, किती झाली तुमची, 10 लिटर टोटल झालं. आता ह्या 10 लिटर मध्ये, ह्या 9 लिटर मध्ये, आता मला सांगा, हे 9 लिटर आहे. आता हे पुन्हा तुम्ही काय केलं, 9 लिटर घेतलं. ह्याच्यामध्ये रेशो काय असणार आहे तुमचा, प्रत्येक लिटर मध्ये, ह्यातल्या 9 लिटर मध्ये व्हॉल्यूम किती असतो, 9 लिटर म्हणजे एमएल किती झाले, किती एमएल, सॉरी 9 लिटर नाही धरायचं, कारण हे प्युअर दूध झालं तुमचं. ठीक आहे, मिक्सचर आपलं 10 लिटरचं मिक्सचर तयार झालं. ह्या 10 लिटरच्या मिक्सचर मध्ये प्रत्येक लिटर किंवा काय जे घ्याल तुम्ही, 1 लिटर घेतलं ह्यातलं काढून आपण, 1 लिटर पाणी नाही, मिक्सचर घेतले आपण काढून ह्यातलं, ह्या तयार झालेल्या ह्यातनं हे तयार झालं 10 लिटर. ह्या 10 लिटर मधलं 1 लिटर काढून घेतलं. त्याच्यात सेपरेट किती असेल, पाणी आणि दूध, ग्रॅम, एमएल. युनिट चुकवायचे नाहीत, परीक्षेमध्ये युनिट विचारले जातात तुम्हाला. ऑप्शन मध्ये ग्रॅम पण दिलेलं असतं, लिटर दिलेलं असतं, किलो दिलेलं असेल. ठीक आहे, गडबड नाही करायची, युनिट बघायचे. आपल्याला काय असते, गणित सोडवतो आपण, 10 आलं उत्तर 10 लगेच लिहून टाकणार, 10 असते किलो, तिथं तिसरं ऑप्शन असते 10 ml. अशा प्रकारे तुम्हाला चूक नाही करायची. आता मला सांगा, हे 1 लिटर काढलंय आपण मिश्रण, त्यातनं 1 लिटर मध्ये ह्या रेशोनं 1 लिटर म्हणजे किती झाले तुमचे, इथे तुम्ही 1 लिटर म्हणजे किती झाले तुमचे, 1000 मिली. ठीक आहे, 1000 ml झाले. 1000 ml मध्ये दूध किती असणार आहे तुमचं, 900 मिली तुमचं असणार आहे दूध, आणि पाणी, बरोबर का. हे तर लक्षात आलं तुम्हाला. आता पुन्हा अजून तुम्ही काय केलं, तुम्हाला अजून जरा थोडं हे आलं, तुम्ही काय केलं, 2 लिटर दूध काढले ह्यातलं, ह्या 10 लिटर मधून 2 लिटर काढलं दूध बाहेर. त्या 2 लिटर मध्ये किती पाणी आणि किती दूध असणार आहे, 1100 लिटर, 1100 ml पाणी, आणि दूध 2 लिटर मध्ये. अरे 2 लिटर काढलेलं का, 2 लिटर म्हणजे किती ml झालं,
2000 ml झालं. 2 लिटर 2000 मिलीलिटर झालं तुमचं. ठीक आहे. आता ह्याचा 9 पार्ट काय येणार आहे? 1800. इथं किती आलंय तुमचं? एका लिटरला 1000 ml ला 900 ml आले. 2 लिटरला किती येणार तुमचं? 1800 मिली. आणि हे किती येणार आहे तुमचं इथं? दोघांची बेरीज किती झाली? 2000 मिली. म्हणजे काय झालं तुमचं? 2 लिटर 3 लिटर 4 लिटर 5 लिटर मधली क्वांटिटी तुम्ही काढू शकताय. काढता येईल. 1100 म्हणला का? 1800 म्हणला होता. 1100. 1100 म्हणतो. कसं काढलं? काय केलं काय नाही? बिंदास सांग. नाही मी काय सांगितलेलं आहे, या 10 लिटर मधनं मिक्सर मधनं अजून 1 लिटर काढलं तुम्ही, म्हणजे 2 लिटर काढले टोटल. तर सेम ही अजून आपण पाणी नाही टाकलेलं पुढे अजून. ठीक आहे. तुम्हाला एवढं इथपर्यंत बस. याच्या पुढे अजून पाणी टाकून पुन्हा तुम्ही टेन्शन मध्ये जाणार. मग आता हे बघा, 100 लिटर दूध आहे. 100 लिटर दूध आहे. त्यातनं 20 लिटर दूध काढले आणि पाणी टाकले त्याच्यात तुम्ही 20 लिटर. पुन्हा 100 लिटर दुधातलं 20 लिटर पाणी दूध काढले आणि त्यात 20 लिटर पाणी टाकले. असं तुम्ही 2 वेळा केलं तर दूध किती राहील शेवटी त्यात? 6 काय रुपये नाही. दूध किती राहील विचारले, क्वांटिटी. 100 लिटर दूध आहे कॅन मध्ये तुमच्याकडे. तुम्ही त्यातलं 20 लिटरचं दूध चोरले गुपचूप आणि पाणी ओतले त्याच्यात. टोटल क्वांटिटी किती झाली? पुन्हा 100 झाली. दूध काढलं 100 मधनं 20 लिटर काढल्यानंतर किती झालं? प्युअर दूध तुमचं 80 लिटर राहिलेलं. पुन्हा 20 लिटर ओतलं तुम्ही, किती झालं? 100 झालं. आता ह्यात रेशो कितीचा झाला तुमचा? किती? 5:2 झाला का? ठीक आहे. आपण बघूया आता काय केलंय आपण. थोड्याला वरती घेऊया. 100 लिटर दूध ओरिजिनल होतं. ठीक आहे. त्यातनं काय केलं तुम्ही? वजा 20 लिटर काढलं. किती राहिलं? 80 लिटर दूध राहिलं तुमचं. ठीक आहे. ह्यात काय केलं तुम्ही? 20 लिटर पाणी टाकलं. पुन्हा क्वांटिटी किती झाली तुमची? 100 झाली. म्हणजे 100 लिटरला तुमचं 800 आणि 20चं प्रमाण आहे. बरोबर. 10 लिटरला किती येणार? 8 आणि 2 0 काढून टाकायचे लगेच. जास्त डोकं लावायचं नाही. बरोबर. आता आपल्याला 10 लिटरला किती झालं तुमचं? ह्यातलं 8 लिटर दूध आहे आणि 2 लिटर पाणी. अजून एकदा तुम्ही काढलं तर किती होणार आहे त्यातनं? सेम. आता ह्या 10 लिटर मध्ये तुमच्या किंवा ह्या 100 लिटर मधनं तुम्ही 100 मधनं 20 लिटर काढायचं. 10 मधनं काय करणार? 2 लिटर काढणार. ठीक आहे. सेम प्रोसेस करायची. तुम्हाला लगेच पुढचं त्यातनं वजा केलं की तुम्हाला निघून जाणार आहे. आता आपला फॉर्म्युला काय होता आठवतंय का तुम्हाला आत्ताचा बघितलेला? इथं आपण काय केलं? टोटल क्वांटिटी लिहिली. बरोबर. इथं काय केलं? 1 वजा खाली कंस इथं व्ही होतं, वरती काय होतं? एक्स होतं आणि इथं एन होतं. एन म्हणजे किती वेळा काढलंय ते लक्षात ठेवलेलं आपण. बरोबर. टोटल क्वांटिटी किती आपली? 100. 1 वजा एक्स म्हणजे काय आहे तुमचं? प्रत्येक वेळेस किती काढलं तुम्ही? एका इथनं किती काढलेलं? 20. 100च्या हिशोबाने. खाली तुम्ही लिहिलं 100 आणि किती वेळा काढले? 2 वेळा काढले. हे सोडवलं की तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. पण हे तुम्हाला काय एवढं जास्त हे विचारलं जात नाही. तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत. एक तर रेशो काढा, लयतले नाही तर तुम्हाला काय विचारणार? मीन प्राइस किंवा ऍव्हरेज प्राइस किंवा सरासरी काढा. पहिले 2 टाईप जे शिकवलेत ते. याचं काय लय डोक्याला ताण घेऊ नका तुम्ही. सोडून द्यायचं. हा करा. याचा गुणाकार करायचा. 100 एके 100 वजाचे चिन्ह आहे. यातनं वजा करायचं. हे कसं करणार तुम्ही? 100 एके
100 वजा 20 भागिले 100 याचं काय करणार कंसाचा वर्ग. काय आलं पुढे तुम्हाला इथं 80/100 कंसाचा वर्ग जाते काय इथं काय 4 दुनी नाही 2 चोक 8 2 पंचे 10 4/5 चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग करायचा वरती 16/5 चा वर्ग 25. काय केलंय न्यू पर्सेंटेज 20x न्यू व्हॉल्यूम 20 + x. एक मिनिट 10 लिटर ऑफ 20 लिटर. अरे नाही हे वेगळं आहे रे. हा हे इथं आहे ते खालचं एक्झाम्पल वेगळं आहे. हे काय केलं आपण हे दिसते का तुम्हाला त्यालाच बघत बसले मी. हे दिसते का इथं तुम्हाला आपण फॉर्म्युला मांडला इथं 100 राहिले आपल्या इथे ऍड करायचा याच्यामध्ये v इथे ऍड करायचा राहिला. इथं काय येणार आहे आपलं हाय असं 100 बाहेर आहे इथं पण 100 काय आहे तुमचं v इथं बाहेर होतं एक राहिलेलं आपलं तरी हे काय झालंय तुमचं 100 गुणिले 16/25 25 चोक. ठीक आहे आलं लक्षात आलं. हे 100 आपल्याला लिहायचं राहिलेलं तिथं v बाहेरचा हा इकडच्या साईडला लिहिलं मी. ठीक आहे आता बघा इथे काय एक्झाम्पल राहिले काय खाली ठीक आहे. हे काय गरजेचं नाही तुम्हाला हे काय विचारत नाही असलं. 10% मिठाच्या द्रावणात किती पाणी मिसळल्यास 6% द्रावण तयार होईल. 20 लिटर आहे परावलंबी. कुठं बाहेर फिरायला गेले काय दार लावून घ्या सर लॉकच करून घ्या. बरं IPL नाही चालू या टायमिंगला. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नफा तोटा बघायचा आहे. कशा प्रकारचं एक्झाम्पल आहे 60 किलो धान्य 60 रुपये पर किलोचं धान्य आहे त्याच्यामध्ये 30 रुपये पर किलोचं धान्य मिसळून जर 50 रुपये पर किलोने विकलं आपण. लक्षात घ्या एक्झाम्पल लय मस्त आहे. 60 रुपये किलो एक धान्याची प्राइस आहे तुमच्या गव्हाची ज्वारी काय असेल बाजरी 60 रुपये किलो आहे. तुम्ही अजून काय केलं त्याच्यामध्ये 30 रुपये किलोचं धान्य मिसळलंय आणि तुम्हाला ऍव्हरेज प्राइस 50 रुपये करायची त्याला तर तुम्ही 50 रुपये किलोने विकलं ते ऍव्हरेज तर तुम्हाला नफा किती झाला किंवा तोटा किती झाला हे सांगायचंय. आता हे एक्झाम्पलला काय करणार आपण सगळ्यात आधी सांगा मला कुठं फिरताय रे बाहेर. तुम्हाला बांधून ठेवा पायाला सर एक IPL चालू असतं मला वाटतं तुम्ही बाहेरच फिरत बसला असता इकडे तिकडे. लक्षात घ्या 60 रुपये 1 किलोच्या धान्याची कॉस्ट आहे बरोबर. आपण काय केलं 2 मिक्स केले 60 रुपये पर केजीचं धान्य आहे बरोबर आणि काय केले आपण प्लस यात काय केले 30 रुपये पर केजीचं धान्य काय केले मिक्स केलं. आपण विकतोय कितीला ऍक्च्युअल मध्ये विकतोय आपण कितीला 50 रुपये पर किलोच्या धान्य विकतोय आपण तर आपल्याला प्रॉफिट
ही सगळी नवीनच दिसते सर, 90% नवीनच आहे. नाही नाही नाही, सोड सोड. हा सेल संपलं. हा मिक्सचर आणि ॲलिगेशन नावाचं आहे. तुम्हाला ह्याच्यातलं एखादं गणित विचारलं जाऊ शकतं. मिक्सचर काय करायचं, दूध किती, पाणी किती, गहू. मिक्सचर आणि ॲलिगेशन, मिक्सचर आणि ॲलिगेशन नाव आहे टॉपिकचं. मी पुन्हा एकदा सांगतो जाताना. आता ह्याची ऍव्हरेज प्राइस काय होणार आहे सांगा बरं मला. 60 किलो आणि 30 रुपये किलोची ऍव्हरेज म्हणजे सरासरी 45 रुपये किलोला झाले, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय सांगितले काय, 50 रुपये किलोने विकलं तर किती प्रॉफिट होईल. आलं लक्षात. 5 रुपये किलोला मग किती झालं, 10 रुपये. कशाचं, 2 किलोचं का. तर आपल्याला काय करायचं, इथं नफा शोधायचा आहे. पहिल्यांदा काय केलं आपण, सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण, की ज्या किमती दिल्यात आपल्याला मिक्स करायचंय, एक 60 रुपये किलो आहे, एक 30 रुपये किलो आहे, ह्या दोघांची बेरीज केली आपण. किती झाली, 90 रुपये. 90 किलो झाले, सॉरी 90 रुपये झाले, बरोबर. 90 रुपये भागिले क्वांटिटी किती आहे ह्याची, दिलंय का आपल्याला स्पेसिफिक किती किती किलो घेतले, नाही दिले. मग आपण काय करणार, 1 आणि 1 हे 2 किलो, ह्यानं भागाकार केला, किती आलं तुमचं, 45 रुपये किलोला आलं. म्हणजे काय झालं, 2 किलोचे किती रुपये झाले तुमचे, 90 रुपये झाले. एका किलोला 45 रुपये. आपण विकताना कितीला विकले, 50 रुपयाला विकले आपण, बरोबर. इथं काय सांगितले, असं धान्य मिसळून आपण हे मिसळले आणि 50 रुपये किलोला विकले. आपल्याला नफ्याची टक्केवारी काढायची. लक्षात आलं, आपल्याला काय काढायचंय, नफा टक्केवारीमध्ये काढायचा आहे. की दोघांच्या किती सांगितलं तू उत्तर, 2 किलोला, एका किलोला 5 रुपये. आपल्याला काय सांगितले, 50 रुपये पर किलोने विकले आपण. ती टक्केवारी किती झाली ह्याची आता नफ्याची, टक्केवारीला काय करतो आपण, टक्का हा शब्द आला की 100 न गुणाकार करायचा. कसा गुणाकार करणार मला सांगा बरं. आता हे 45 रुपये किलो आहे, हे 50 रुपये किलो आहे. आपण फरक लिहितो कधी पण टक्केवारी घेताना, बरोबर. फरक किती झाला तुमचा, 5चा. छेदामध्ये काय घेणार, हे गुणिले 100 आहे, हे तर ठीक आहे, हे मला माहित आहे. आता मला खाली काय लिहायचंय माहित नाही, तर छेदात 45 लिहू का 50 लिहू, 50 लिहायचं. विक्री किंमत लिहायची का खरे, किती लिहिणार, कॉस्ट प्राइस लिहायची असते. खरेदी किंमत म्हणजे आपली तयार झालेली किंमत लिहायची, ठीक आहे. हा किती झाले, आणि 9 नि ह्याला 9 1 9 11.11 11 वगैरे येणार.
आलं का? 11.11 इथं किंमत लिहायची कधी कुठली लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा वरती तुमचा प्रॉफिट किंवा लॉस किती झालाय ते लिहायचं वरती. छेदामध्ये काय लिहिणार तुम्ही? खरेदी किंमत म्हणजे आपल्याला तयार झालेली किंमत लिहायची. आणि मग त्याच्यानंतर काय करणार? गुणाकार. टक्के ज्यावेळेस येतं त्यावेळेस टक्के जिथं शब्द आला की गुणिले 100 करायचं. लक्षात आलं? मग 5/45 गुणिले 100 केलं. 5×9 = 45. 9 गुणिले 9 100 भागिले 9 केलं काय येणार आहे? इथं काय येणार आहे? 9 एके 9. एक राहिला, एक वर शून्य घेतलं, पुन्हा 9 एके 9. अजून एक राहिला, त्याच्यावर शून्य घेतलं म्हणून पॉईंट घेतला, पुन्हा 1 1 1. हे असं 500 वर्ष लिहिलं तरी तुम्ही मोठ्याने बोल. लय गर्दी आज. एका किलोलाच काढायचंय आपल्याला. 2 किलो तुला क्वांटिटी दिली आहे. 10 किलो दिलं तर 10 किलोचं काढायचं नाही. टक्केवारी कशात काढतो आपण? पर्सेंटेज. स्मॉलेस्ट युनिटला, स्मॉलेस्ट यातलं कमीत कमी असेल त्याला काढायचं. 100 किलोला टक्केवारी काढायची नाही. 100 किलोची टक्केवारी किती? 1 किलोला टक्केवारी चेंज होणार आहे का? 1 किलोला तुला जर 10% प्रॉफिट होत असेल, सेम 100 किलोला किती होणार आहे प्रॉफिट? 100% होणार आहे का? नाही, तेच होणार आहे. 10% प्रॉफिट. 1 किलोचं 10% तेवढा, 100 किलोचा पण तेवढा, 1000 किलोला पण टक्केवारीमध्ये तेच. मग आपण कॉम्प्लिकेटेड करण्याकडे जायचं का सोपं करायचं? एखादी गोष्ट अवघड करून 1 किलोचं काढलं, तुला इथे काय ते आलं? 90 रुपये. 90 रुपये 2 किलोला, बरोबर? म्हणजे 1 किलोला किती? 45 रुपये. आपण प्रॉफिट काढला 5 रुपये पर किलो मागे. एका किलोला 5 रुपये प्रॉफिट काढलाय आपण. मग 5 भागिले काय केले? आपलं तयार झालेल्याची क्वांटिटी 1 किलो ती खाली लिहिली 45 रुपये आणि गुणिले टक्केवारी म्हणून 100 केलं. समजलं? समजलं नाही दिसत आहे ह्यांना इथे मध्ये. समजलंय? चला, हे प्रॅक्टिस क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. नाही, हे जाऊ द्या. 88 हे नको. नाही, हे चाल सांगताय. सांगा येते का बघूया तुम्हाला. कुठं आहे वही पेन? काय नाही? 2-3 अजून काय करायचं सांगा. ठीक आहे, सोडवायचं राहू द्या. मला सांगा काय काय करायचं, कसं करायचं. 80 आणि 60, बरोबर. मीन प्राइस काय केली आपण? 72 धरली. आपण मोठी संख्या कुठे लिहिणार आहे? इथं लिहिणार आहे, बरोबर. वजा काय करायचं? 72, जी आपली आली ऍव्हरेज प्राइस ती. सॉरी, 72. आता ह्या 72 मधनं काय केलं आपण? 60 वजा करायची. ही छोटी किंमत आपली. ठीक आहे, याचं किती येणार आहे उत्तर? 8/12. म्हणजे काय झालं? 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 2:3 रेशो मध्ये तुम्हाला काय करायचे? प्रमाणात मिसळावं लागणार आहे. एवढंच आन्सर आहे, सोपं. ठीक आहे. किती वेळ लागतोय आन्सर सोडवायला? हे असले प्रश्न सोडवायला 5 सेकंद असते वगैरे. विथ 30 सेकंदात तुम्ही अजून काय एवढं आपल्याला लगेच येत नाही. 30 सेकंदात बाकीचे तुमचा टाइम वाचतोय बाकीचे प्रश्न सोडवायला. ठीक आहे, फक्त मांडणी करून घ्यायची आणि काय करायचे, किमती कोणची कशा कशाला काय म्हणले, कुठली किंमत कुठं मांडायची, एवढं तुम्हाला कळलं की झालं. आलं लक्षात? हा, दुसरं एक्झाम्पल बघा.
नाही, हे जाऊ दे वरचे. हे सांगा. पन्नास किलोच्या धान्यामध्ये 20 किलो धान्य मिसळून 30 किलोचं मिश्रण तयार केलेलं आहे. प्रश्न नीट वाचा. काय 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 करायचं? 35. सरासरी दर 35 आला का? आता मला सांगा कसं केलं तुम्ही? हा, 50. हा, हे 50 रुपये पर किलो आहे, ही 20 रुपये पर किलो आहे. 50 प्लस 20 भागिले हे 2 क्वांटिटी घेतल्यात म्हणून आपण 2 लिहिलं. किती झालं? 50 आणि 20 70 भागिले 2 किती आलंय तुमचं उत्तर? 35. तर आपला डायरेक्ट निघलाय मिश्रणाचा सरासरी दर. हे काय केलंय तुम्हाला? हे बिनकामाचं दिलेलं आहे. कळलं का? तुम्ही काहीतरी तिथं बघून शांतपती करणार आणि मार्क जाणार. काहीच नाही. प्रश्न काय विचारलाय हे बघायचं. मिश्रणाचा सरासरी दर काढायचा. आपल्याला काय काय लागते सरासरी दर काढायला? कोणत्या 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 संख्या दिल्यात त्याला भागिले किती नंबर दिलेत ती. ही पुढचं काही गरज नाही तुम्हाला. 100 किलो देऊ नाही तर अजून काय देऊ तिथं. आता ह्याचा दर किती झाला तुम्हाला? हे 30 किलो मिश्रण तयार केले, त्याची टोटल किंमत किती झाली असं तुम्हाला सांगितलं. तर मग सरासरी दर काढलाय तुम्ही, त्या सरासरी दराने काय करायचे? त्या 30 किलोला गुणायचे. 35 गुणिले 30 करायचं. किती आलं? हे 30 किलो मिश्रण तयार झाले तुमचं. बरोबर? एवढं काढायचंय तुम्हाला. म्हणजे काय केलं तुम्ही? ऍव्हरेज काढलाय पहिल्यांदा. हे तुमचं आलं सरासरी दर आणि तुम्हाला सांगितले 30 किलो मिश्रण तयार झालंय हे असं. तर त्या 30 किलोचा तुमचा रेट किती झाला टोटल? मग काय करणार तुम्ही? 35 रुपये एका किलोला झाले तुमचं. 30 किलोला किती रुपये झाले? गुणाकार करायचा, संपला विषय. अ 100 लिटरच्या यातनं 7-3 प्रमाण आहे, त्यातनं 20 लिटर मिश्रण काढून शुद्ध दूध घातलं. मग हे जाऊ दे, हे काही येणार नाही तुम्हाला असलं. 80-48 हे सांगा उत्तर. चला, अरे लय बारीक झाले का आज. 48 रुपये पर किलोचा तुपाचा रेट आहे. त्याच्यामध्ये काय केलंय? 24 रुपये पर किलो रेट असलेलं तूप मिसळलंय आपण. तर आपल्याला काय आहे? 36 रुपये पर किलोचं तूप बनवायचं आहे. तर तुम्हाला रेशो काय आहे? प्रमाण काय आहे त्याचं? तीनच 2 येणार. म्हणजे आपण काय केलं? ही प्राइस कसली दिली आहे तुमची? ही किंमत कशाची आहे? मीन प्राइस म्हणजे सरासरी किंमत दिली आहे तुम्हाला. मग सरासरी किंमत काय लिहिली तुम्ही? इथं 36, इथं पण लिहिली 36. आता हे काय जास्त किंमत कोणती आहे इथं? 48. छोटी किंमत काय आहे? 24. आता मला सांगा याचा वजा बाकी किती येणार? 48 मधून 36 गेले 12 भागिले 36 मधून 24 गेले किती? 8. 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 3/2 किंवा 3/2. आलं लक्षात? आलं का लक्षात? कसं काढलं? काहीच केलेलं नाही. ही जी प्राइस दिलेली असते आपल्याला बनवायचंय किती, विकायचंय किती, तर ती काय असणार आहे तुमची? मीन प्राइस म्हणजे काय? सरासरी किंमत असणार आहे.
व इकडे पहिल्यांदा दोन किमती लिहिल्या असतात, एक लहान आणि एक मोठी. ती बरोबर किमती कशा असतात, जी आपल्याला पुढे किंमत काढायची त्या दोन किमती, एक त्या पुढे काढायची किमतीपेक्षा एक लहान असणार आहे, एक मोठी असणार आहे. मोठी किंमत वरती लिहिली, लहान किंमत ह्या कोपऱ्यात लिहिली, आणि ही किंमत काय आहे तुम्हाला दिलेली मीन किंमत ती तिथं लिहिली आपण, वजाबाकी केली, झालं तुमचं उत्तरच निघते डायरेक्ट. लक्षात आलं का नाही? त्याला अजून काय कळलं नाही वाटते? नाही नसल आलं तर सांग, काय अजून नको. चला झालंय आज. हा तर उद्या येणार आहे का सगळेजण का? अरे उद्या सुट्टी असेल ना? अरे तुम्ही का आज पहिल्यांदा दिसतंय मला सुट्ट्या देऊन, आणि मोकळ्या कॅमेरा समोर बोलत होतो एवढे दिवस. उद्या कार्यक्रम असेल बघ. आम्ही नाही सुट्ट्या देत, तुम्हीच येत नाही पोरं. किती ही दोघं तिघच असतात कंटिन्यू, हे एक दोन नंतर आले दोघ जण. ही एक आलाय नंतर, आता ती तिघी चौघी जणी आलत्या मध्ये पोरी, ते गायब झाले पुन्हा, ते डायरेक्ट आत्ताच. आणि हा एक असतोय, तू एक येतोय, तू एक. यात चुकले का कोणतं? अरे इथं किती झाले? 36 मायनस किती येतात? 24 आणि 10 12 यायला पाहिजे इथे. ए 8 कसं सांगितलं रे? होय रे. इथं काय येतंय? 36 वजा 24. 36 वजा 24 किती येते? 8 कसं सांगितलं तुम्ही? लक्ष द्या, एकाच एक रेशो तुमचा आला, म्हणजे 1 किलो ही घेतलं की 1 किलो ती घ्यायचंय. ठीक आहे, लक्ष द्या. मी काय असतंय माहिती का, इथं बोलताना माझं पण बोलत असतो, मी लिहित असतोय, आणि तुम्हाला एक काय तर मध्ये सांगायचंय, त्याच्या पुढे काय तर डोक्यात चाललेलं असतं की अजून एक असं सांगता येईल, तसं सांगता येईल. मग त्या गोष्टीमध्ये एखाद्या वेळेस आकडा मी सुद्धा 70च्या इथं 72 लिहिलं, मग अशी मी का 72ला 70च लिहिलं मी. त्या गोष्टी होतात, लक्ष द्यायचं. तुम्हाला लगेच वाटलं ना काय चुकतोय मी बोलताना, बोलतोय आणि लिहितोय काय असं वाटलं की तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, चला मग उद्याच्याला आता कार्यक्रम असेल, परवा भेटूया आपण.